नमस्कार. आता बघा, एक प्रोफेशनल इलेक्ट्रिशियन म्हणून काम करायचं असेल तर कुठल्याही प्रोजेक्टचा एकदम अचूक अंदाज बांधता येणं हे सगळ्यात महत्त्वाचं स्किल आहे. तर आज आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत. लोडचा अंदाज कसा घ्यायचा, त्यासाठी योग्य केबल कोणती निवडायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खर्चाचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, तेही एकदम सोप्या आणि प्रॅक्टिकल पद्धतीनं. हो, हे अगदी खरं आहे. वायरिंगचं काम करताना योग्य प्लॅनिंग आणि अचूक गणित हे कामाचा जीव असतो असं म्हटलं तरी चालेल. कारण बघा, जर आपला अंदाज थोडा जरी चुकला ना, तर फक्त पैसे वाया जातात असं नाही, तर शॉर्ट सर्किटसारखा मोठा धोकाही तयार होतो. म्हणूनच ही जी सगळी प्रक्रिया आहे ती प्रत्येक इलेक्ट्रिशियननी नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर मग प्रश्न हा आहे की हे एस्टिमेशन किंवा अंदाजपत्रक बनवणं इतकं महत्त्वाचं काय आहे? चला, याची दोन मुख्य स्तंभ कोणते आहेत ते पाहूया. याची कारणं खरं तर दोन आहेत, पण दोन्ही खूप महत्त्वाची आहेत. एक आहे सुरक्षा आणि दुसरा आहे बचत. म्हणजे बघा, आपण जर योग्य केबल निवडली तर शॉर्ट सर्किट आणि आग लागण्यासारखे धोके आपण सहज टाळू शकतो. आणि दुसरीकडे उगाच गरजेपेक्षा जाड वायर वापरली नाही तर आपल्या क्लायंटचे म्हणजे ग्राहकाचे पैसेही वाचतात. दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत, नाही का? आता कुठल्याही अचूक अंदाजाचा पाया असतो तो म्हणजे प्रमाणित माहिती, म्हणजे स्टँडर्ड डेटा. आपण आपल्या मनाने कोणतेही आकडे घेऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला स्टँडर्ड लोड्स वापरावे लागतात, जेणेकरून आपलं गणित कधीच चुकणार नाही. आता हे जे आकडे दिसतायत ना, हे नीट लक्षात ठेवायचे. हे आहेत प्रमाणित वॅटेज रेटिंग्स, म्हणजे गव्हर्नमेंट अप्रूव्ड IS स्टँडर्ड्स. प्रोफेशनल काम करताना नेहमी यांचाच वापर करायचा. जसं की एका साध्या दिव्यासाठी 60 वॅट पकडायचे आणि पॉवर सॉकेटसाठी सरळ 1000 वॅट. हे आकडे वापरले की आपलं कॅल्क्युलेशन एकदम परफेक्ट येतं. चला आता थेट कामाच्या पद्धतीकडे वळूया. ही एक अगदी सोपी 5 स्टेप्सची प्रोसेस आहे, जी कुठल्याही वायरिंग प्रोजेक्टसाठी वापरता येते. तर हे 5 टप्पे आहेत तरी काय? चला, एक एक करून समजून घेऊ. पहिली स्टेप आहे लेआउट, म्हणजे आपण कुठे आणि किती पॉइंट्स देणार आहोत याचा एक कच्चा आराखडा बनवणं. दुसरी स्टेप आहे लोड, म्हणजे त्या सगळ्या पॉइंट्सचा एकूण वेटेज किती होतो ते काढणं. तिसरी स्टेप करंट, त्या लोडसाठी किती अँपेअर करंट लागेल हे काढायचं. चौथी स्टेप केबल, आता त्या करंटनुसार योग्य जाडीची वायर निवडायची. आणि शेवटची 5वी स्टेप मापन, म्हणजे प्रत्यक्षात किती लांब वायर लागणार आहे हे मोजून काढायचं. सोपं आहे ना? आता केबल निवडताना एक गोष्ट कायम डोक्यात ठेवायची, ती म्हणजे व्होल्टेज ड्रॉप. हे काय असतं? तर बघा, जर वायर खूप लांब असली किंवा गरजेपेक्षा बारीक असली तर उपकरणांपर्यंत पोचणारी पॉवर कमी होते. कधीकधी लाईट डिम लागतो किंवा पंखा हळू फिरतो. याचं कारण हेच असतं. म्हणूनच आपली जी चौथी स्टेप आहे, म्हणजे योग्य केबल निवडणं, ती इतकी महत्त्वाची आहे. चला, थिअरी तर खूप झाली. आता हे सगळं एका प्रॅक्टिकल उदाहरणातून समजून घेऊया. समजा एका 1 RK फ्लॅटचं काम आलंय, तर ही 5 टप्प्यांची प्रोसेस तिथे कशी वापरायची ते बघूया. इथे बघा, आपण तेच स्टँडर्ड लोड वापरणार आहोत. आता ह्या फ्लॅटमध्ये 2 ट्यूब आहेत, म्हणजे 40 गुणिले 2 झाले 80 वॅट. एक पंखा आहे म्हणजे 60 वॅट आणि 3 साधे सॉकेट आहेत, म्हणजे 100 गुणिले 3 झाले 300 वॅट. आता ह्या सगळ्यांची टोटल केली की येथे 440 वॅट्स. हा झाला आपला त्या सर्किटचा एकूण लोड. बरं, आता एकदा एकूण लोड म्हणजे पी मिळाला की करंट म्हणजे आय काढणं एकदम सोपं आहे. आपलं साधं सूत्र आहे आय बरोबर पी भागिले व्ही. म्हणजे इथे 440 वॉट्सला आपण 230 वॉल्टने भागायचं. उत्तर काय आलं? साधारण 1.91 एम्पियर. आता ह्या चार्टकडे बघा, आपला करंट किती आलाय? फक्त 1.91 अँपिअर, म्हणजे 5 अँपिअरपेक्षा खूपच कमी. त्यामुळे लाईट आणि पंख्याच्या सर्किटसाठी ह्या चार्टनुसार 1.2 mm ची कॉपर केबल ही अगदी योग्य आणि सुरक्षित निवड आहे. आणि ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ही एक प्रो टिप आहे. जेवढी वायरची लंबी मोजली आहे ना, त्यात नेहमी 10% जास्त वायर पकडायची. का? कारण कनेक्शन करताना, कटिंग करताना थोडीफार वायर वाया जातेच. ही सवय लावली ना, तर कामाच्या वेळी वायर कमी पडायचा त्रास कधीच होणार नाही. पुढची स्टेप आहे BOM तयार करणं, म्हणजे बिल ऑफ मटेरियल्स. हे आपल्या प्रोफेशनल कामाचे एक महत्त्वाचं लक्षण आहे. यामध्ये केबलपासून ते इन्सुलेशन टेपपर्यंत लागणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या वस्तूची लिस्ट करायची. याचा फायदा काय? एकतर खरेदी करताना काहीच विसरत नाही, आणि दुसरं म्हणजे ग्राहकालाही कामात पूर्ण पारदर्शकता दिसते. आणि आता आपण आलो शेवटच्या टप्प्यावर, फायनल कॉस्टिंग. इथे आपण काय करतो? तर सामग्रीचा अंदाजित खर्च, म्हणजे वायर, पाईप, स्विचबोर्ड वगैरे, आणि आपली मजुरी या दोघांना एकत्र करतो. ह्या उदाहरणात बघा, साधारण 1700 रुपये साहित्याचे आणि 800 रुपये मजुरी, म्हणजे एकूण खर्च झाला 2500 रुपये.
आणि एक व्यावसायिक सल्ला देतो जो नेहमी लक्षात ठेवायचा. कोटेशन देताना मटेरियलचा खर्च आणि मजुरी म्हणजे लेबर कॉस्ट हे नेहमी वेगवेगळं दाखवा. यामुळे काय होतं तर ग्राहकाचा आपल्यावर विश्वास बसतो. ही पारदर्शकता आपल्याला एक चांगला प्रोफेशनल इलेक्ट्रिशियन म्हणून ओळख मिळवून देते. तर मग या सगळ्या माहितीचा सार काय? आपण जे काही शिकलो त्यातले महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत जे प्रत्येक कामाच्या ठिकाणी आपल्यासोबत असले पाहिजेत? चला पाहूया. खरं तर या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या की आपलं काम एकदम सोपं होऊन जातं. पहिली गोष्ट, नेहमी स्टँडर्ड वॅट्स वापरा. दुसरी, सुरक्षेला पहिलं प्राधान्य द्या, म्हणजे व्होल्टेज ड्रॉप टाळण्यासाठी योग्य केबल निवडा. आणि तिसरी, कामाचं कोटेशन देताना नेहमी BOM म्हणजे बिल ऑफ मटेरियलचा वापर करा. आणि शेवटी ही स्लाइड म्हणजे जणू काही इलेक्ट्रिशियनचं पॉकेट रेफरन्स आहे. याला एक प्रकारची चीट शीट समजा. यामध्ये स्विचबोर्डची उंची किती असावी, वायर वेस्टेजचा नियम काय आहे आणि वेगवेगळ्या सर्किटसाठी कोणती केबल वापरायची हे सगळं दिलेलं आहे. हे आकडे जर लक्षात ठेवले तर आपलं काम नेहमीच सुरक्षित आणि प्रोफेशनल दर्जाचं होईल. धन्यवाद.